घोषणा देत असताना तारतम्य बाळगा आणि अतिशय लोकशाही मार्गाने आपल्याला आमोर्चा करायचं आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. आपल्यासोबत ऐका, आपल्यासोबत आपल्या माता भगिनी आहे, आपल्या बहिणी आहे, आपल्या ताई आहे. तरी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की आपल्यामुळे कोणाला तकलीफ होईल त्यासाठी कृपया कोणी नमो बुद्धाय, जय भीम. आज या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये क्रांती चौक या ठिकाणी सर्व औरंगाबाद जिल्ह्यातले बौद्ध अनुयायी या ठिकाणी एकत्रित जमलेले आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मध्ये एक बौद्ध लेणी, अतिशय ऐतिहासिक बौद्ध लेणी औरंगाबाद शहरामध्ये आहे आणि त्याच्या पायथ्याशी बौद्ध विहार आहे. आणि त्या ठिकाणी बऱ्याच 60 ते 70 वर्षाच्या कालखंडापासून त्या ठिकाणी भिक्खू संघ या ठिकाणी धम्माचा प्रचार आणि प्रसार त्या ठिकाणी करत आहे. परंतु काही कारणास्तव काही समाजकंटकांनी म्हणा किंवा कोणत्या अशा राजकीय व्यक्तीने म्हणा त्या ठिकाणी हस्तक्षेप घालून त्या ठिकाणी बौद्ध विहार अतिक्रमणमध्ये आहे आणि तो हटवला जावा अशी त्यांनी एक याचिका त्या ठिकाणी दाखल केली. परंतु आमचं हे अस्मितेचं प्रतीक आहे, सर्व बौद्ध बांधवाचं या अस्मितेचं प्रतीक आहे, त्याला कुणीही हटवू शकत नाही. आणि जर हटवलं तर आम्ही त्यांना अतिशय भगवान बुद्धांनी सांगितलेल्या शांततेच्या मार्गाने आम्ही त्या ठिकाणी विरोध करू. आणि असं जर झालं तर आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये असं सरकारच्या विरोधामध्ये जाण्यासाठी एक टोकाची भूमिका त्या ठिकाणी घेण्यासाठी सुद्धा या ठिकाणी तयार आहोत. आणि तुम्ही बघत आहात की सर्व या ठिकाणी तमाम अनुयायी, बौद्ध अनुयायी नव्हेच तर सर्व मुस्लिम वगैरे सर्व आमच्या या धार्मिक भावना दुखावलेल्या आहेत या गोष्टीमुळे, त्यामुळे ते एकत्रित आलेले आहेत. आणि असाच कटकारस्थान जर या प्रकारचं जातीवादी सरकार करत असेल तर आम्ही त्यांना आमच्या पद्धतीने जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मी या ठिकाणी या निमित्ताने या ठिकाणी सांगतो. माझं नाव प्राध्यापक डॉक्टर राहुल डोंगरदिवे. आज बुद्ध धम्म लेनी बचाव के लिए औरंगाबाद के जिले के शहर के सभी नागरिकों के तरफ से जो बौद्ध उपासक है, उपासिका है, उनके तरफ से बुद्ध लेनी बचाव का मोर्चा आज निकाला जा रहा है। ये मोर्चा क्रांति चौक से विभागीय आयुक्तालय से जाने वाला है। बुद्ध लेनी ये बौद्ध लोगों की, बौद्ध धम्म की सबसे बड़ी आस्था का विषय है। आज ये जो लेनी है, जो बुद्ध विहार है वहाँ का, वो मिनिमम
पुराने 60 साल से वो हाथ वहाँ पे, और वो निकालने की कोशिश कुछ लोग कर रहे हैं। और वो उसके लिए जो नोटिस ली थी, जो नोटिस लगाई थी बुद्ध लेनी को निकालने के लिए, बुद्ध विहार को निकालने के लिए, उसके खिलाफ भी ये मोर्चा है। सारे औरंगाबाद जिले के शहर के जितने बौद्ध उपासक उपासिका है, जो अमरगढ़ लोग हैं, ये सभी ये मोर्चे में आज आए हुए हैं। मैं गवर्नमेंट से दरखास्त करता हूँ ये मोर्चे के और आपके वीडियो के माध्यम से कि आप जो लेनी को नोटिस दिए वो नोटिस जल्दी वापस लीजिए, और जो बुद्ध लेनी को तीर्थ क्षेत्र का दर्जा दीजिए, ये हमारी मांग है और ये पूरे करेंगे, ऐसे हम घोषणा करते हैं। एक मिनट भाऊ. त्याचा आम्ही मोर्चा काढलेला आहे सगळा हा, आणि आम्ही जो मोर्चा काढला तो आमचा मोर्चा सक्सेस झालाच पाहिजे, कारण की लांबून लांबून खूप सारे लोक आलेले आहेत. आम्ही जो मोर्चा काढतोय प्रत्येक वेळी काही ना काही आमच्या उद्योगीला कोणी ना कोणीतरी बोलतंय आणि कोणी पण काहीतरी म्हणतंय, हे इथून पुढे झालं नाही पाहिजे असं आमची इच्छा आहे की इथून पुढे आमच्या लेडीला कोणी डोळे उचलून पण बघितलं नाही पाहिजे आणि कोणी बोलत सुद्धा नाही पाहिजे आमच्या लेडीबद्दल काही. आमच्या हक्काची लेणी आहे ती नाही कुणाच्या बापाची, आम्हाला एवढंच बोलायचं फक्त. जय भीम. ठेवू का? बोलो रे बोलो. ते मग काढ व्हिडिओ, सटल काढ, माईक आहे ना, सटल व्हिडिओ काढ ना, व्हिडिओ काढ ना. इथे लावतो का? मी लावू का नाही? बोलो रे बोलो, सारे बोलो, सारे बोलो. आवाज नाही आई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर. असं धरायचं. मी वकील पुष्पा घोडके, जिल्हा सत्र न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करते. मी जवळजवळ 1998 पासून औरंगाबादमध्ये राहते आणि तेव्हापासून मी लेणीवर जाणे येण्याचं सगळं काही तिथले कार्यक्रम पार पाडते. तसेच जे काही तिथं कार्यक्रम होतात ते सगळे व्यवस्थित होतात. आणि ही बुद्ध लेणी ही जवळजवळ 60 ते 70 80 वर्षापासूनची इथं लेणी आहे. आणि हे राज्यकर्ते आता भाजपचे राज्यकर्ते आलेले आहेत, तर त्यांनी सगळं बट्ट्याबोळ केलेला आहे. सगळं जिथं तिथं बौद्ध धर्माचा ऱ्हास होत आहे. आणि तसेच जे काही आपले यांनी आपल्यावर जे काही हे केले आहेत, जी काही आपल्यावर त्यांनी बुद्ध लेणीची जी काही हटवण्यासाठी नोटीस काढलेली आहे ती सगळी चुकीची आहे. हायकोर्टाचे निकाल पाहून त्यांनी कोणत्याही प्रकारचा आपला निर्णय दिलेला नाही किंवा नोटीस काढलेली नाही. त्यासाठी बुद्ध लेणी ही आमच्या हक्काची आहे आणि आमच्या बापाची आहे. 60-70 वर्षापासूनच हे लेणी असून यांचं अतिक्रमण हटणं हे अशक्य आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.
संघर्ष हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ नहीं कुणाच्या बापाचा, नहीं कुणाच्या बापाचा, नहीं कुणाच्या बापाचा, नहीं चलेगी, नहीं चलेगी। प्रॉब्लम नहीं है ना? हाँ मैं नहीं आऊँगा ऊपर। आम्हा आंबेडकरवाद्यांना अशी शंका येते की विद्यापीठ परिसरामध्ये असलेल्या इतर अनधिकृत धार्मिक स्थळांना नियमित करण्यासाठी या बौद्धांच्या धार्मिक स्थळाला टार्गेट करून अस्मितेशी खेळून तो डाव सरकारला साधायचा आहे का, हा एक प्रश्न आहे। दाभोळे भीमसैनिक हे आंबेडकरवादी विचारांचा भीमसैनिक आहे। सरकारने हे केलं याचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो। या आंबेडकरी जनतेचा उद्रेक सरकारने पाहू नये आणि या ठिकाणी त्या बुद्धगयेला, बुद्ध लेणीला बुद्धिस्ट सर्किट मधून त्याला विशिष्ट दर्जा देण्यात यावा अशी आमची मागणी आहे।
हल्ला बोल. आज या ठिकाणी बुद्ध लेणीच्या संदर्भात फार मोठा लाखोचा मोर्चा या ठिकाणी आज काढण्यात आलेला आहे. या पूजनीय भिक्खू संघाच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघत आहे. क्रांती चौक पासून तर विभागीय आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा निघालेला आहे. आणि बुद्ध लेणी आम्हाला अशी शंका आहे की आंबेडकर चला काका काका चला ऊन पडलं जोराचं, ऊन पडलं जोराचं, ऊन पडलं जोराचं, ऊन पडलं जोराचं, ऊन पडलं जोराचं. मुर्दाबाद मुर्दाबाद. हा सर्व बौद्ध अनुयायी फक्त बुद्ध 2000 पूर्वीचे बुद्ध विहार आहे. हे बुद्ध विहार तोडण्याची भाषा जर करत असेल तर हे सरकार या ठिकाणी बसण्याचा अधिकार नाही. हे कोर्टाचा आदेश दाखवून बुद्ध लेणी तोडायचा प्रयत्न करत आहे. माझी सरकारला विनंती आहे व कोर्टाला सुद्धा विनंती आहे की 2000 पूर्वीचे बुद्ध लेणी आहे हे तळच धम करतात, म्हणून आम्ही या सरकारच्या विरोधात आहोत. कृष्णा बनकर माजी नगरसेवक. मला इतकं वाटतं की या सरकारने एक खंड घेतला होता, एक षडयंत्र केलं होतं की बुद्ध लेणीला नोटीस पाठवायची. त्यानंतर लवकरच मुख्यमंत्री हे औरंगाबाद मध्ये येईल आणि घोषित करणार की आम्ही ही लेणी अधिकृत करू. पण आम्हाला असं काही करायचं नाही. आम्हाला आमचा हक्क हे लढून घ्यायचे, तो भीक मागून नाही घ्यायचं. यासाठी लाखोच्या संख्येने सगळं भीमसैनिक हा रस्त्यावर उतरलेला आहे हक्काच्या लढाईसाठी, आपल्या बुद्ध लेणीसाठी. जय भीम. मी प्रकाश बनसोडे, वंचित बहुजन आघाडी शहर अध्यक्ष. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.